राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये लवकरच मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे। शरद पवार लवकरच भाकरी फिरवणार असल्याची माहिती मिळते। प्रदेशाध्यक्ष सुनील भुसारा यांची वर्णी लागणार असल्याची सुद्धा माहिती मिळते। युवक प्रदेशाध्यक्षपदी रोहित पाटील यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे। रोहित पवार यांच्याकडे संघटनात्मक सरचिटणीस पद जाईल अशी सुद्धा माहिती सूत्रांनी दिलेली आहे। पक्षातील ज्येष्ठ नेत्यांकडे विभागवार प्रभारी पद दिली जातील अशी सुद्धा माहिती सूत्रांनी दिलेली आहे। जयंत पाटील यांना विश्वासात घेऊनच हे फेरबदल केले जातील अशी सुद्धा माहिती पोहोचलेली आहे। मुंबईतील आठवड्याभराच्या बैठकांनंतर संभाव्य पदाधिकाऱ्यांची यादी सुद्धा निश्चित झालेली आहे। शरद पवार यांच्या होकारानंतर घोषणा होण्याची शक्यता आहे। विश्वसनीय सूत्रांनी झी 24 तासला ही माहिती दिली आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे। चंद्रकांत, आपण पाहतोय आता शरद पवार भाकरी फिरवणार आहेत, त्या संदर्भातली माहिती सूत्रांनी दिलेली आहे। नेमके काय अपडेट्स आहेत? हो, बरोबर। गेले आठवडाभर शरद पवार आणि सुप्रियाताई मुंबई मुक्कामी होत्या, तेव्हा या सगळ्या गुप्त बैठका झाल्या। काही बैठका सुप्रियाताईंच्या निवासस्थानी झाल्या, तर काही बैठका शरद पवारांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी झाल्या। आणि त्याला अनिल देशमुख होते, जयंत पाटील होते, रोहित पवार होते, म्हणजे जे जे कोर टीम आहे, जितेंद्र आव्हाड, ही सगळी कोर टीम होती। त्यात ह्या सगळ्या चर्चा झाल्या आणि स्वतः जयंत पाटीलच गेली 2 महिने म्हणतायत आता मलाही थोडं चेंज हवं आहे, गेली 8 वर्ष मी पद सांभाळतोय। खरं तर माहिती अशी आहे, आपल्याला माहिती विधानसभेच्या आधीच रोहित पवार गट ॲक्टिव्ह झाला होता, त्यांना प्रदेशाध्यक्ष पद हवं होतं, पण जयंत पाटलांनी जाहीरपणे सुनावलं, माझे दिवस मोजू नका, मी देणार आहे। हे सगळं जगजाहीर आहे, सगळं झालेलं आहे। त्यानंतर इलेक्शन झाले, लोकसभा झाल्या, विधानसभा झाल्या आणि 8 वर्षानंतर शेवटी भाकरी फिरवणं अपेक्षित होतं, नव्या नेतृत्वाला पुढं आणणं गरजेचं होतं। त्यातनंच मग ही सगळी चर्चा सुरू झाली, पण शेवटी जयंत पाटलांना दुखवून चालणार नाही। एक मोठा मराठा चेहरा आहे पश्चिम महाराष्ट्रात सांगितलं, त्यामुळं पवार याच्यावर काय निर्णय घेतात हा खूप महत्त्वाचा पॉईंट असणार आहे। हे सगळे जे प्रस्ताव आहे, हे नवीन जी नावं आपण आत्ता घेतली, ही सगळी संभाव्य नावं आहेत, याच्यावर जवळपास एकमत झालं आहे रोहित पवार गटाकडनं, ताई गटाकडनं, की ही नावं सुनील भुसारा जे विक्रमगडचे माजी आमदार राहिलेले आहेत, त्यांच्यावर एकमत झालेलं आहे। योगसाठी आर आर आबांचं चिरंजीव रोहित पाटील यांचं नाव फायनल झालेलं आहे। नंतर रोहित पवार जे सातत्याने आग्रही आहेत संघटनेत सक्रिय होण्यासाठी किंवा सगळं आपल्या ताब्यात घेण्यासाठी, त्यांना संघटनात्मक सरचिटणीस पद, म्हणजे संघटनाचे जे जबाबदारी आहे सगळे नेमण्याचे, सगळे विविध आघाड्या, ते सगळं मिळू शकतं अशी सगळी सूत्रांची माहिती आहे। अर्थात जयंत पाटलांनी याला ग्रीन सिग्नल दिलाय का किंवा, कारण शेवटी ही सगळी विरोधी गटाची इच्छा आहे याच्या मागची, पण पवारसाहेब याच्यात काय निर्णय घेतात? 10 तारखेला येत्या वर्धापन दिन आहे, त्याच्या आधी सगळे बदल करायचेत असा आग्रह आहे विरोधी गटाचा। कारण पक्षात कुठंतरी याच्या सातत्याने चर्चा होतात, अजित पवार शरद पवार गट एकत्र येणार, हे जे सोलापूरचे 4-5 आमदार आहेत ते सातत्याने आग्रही आहेत की आपण दादांसोबत जाऊया, 5 वर्ष सत्तेशिवाय कसं जगायचं। मग त्या पार्श्वभूमीवर हे सगळे संघटनात्मक बदलाची काही चर्चा सुरू झाली का आणि त्यातनं हे सगळे समोर येत का? कारण आज किती नाही म्हणलं, जयंत पाटील गेली 8 वर्ष पक्ष धुरा सांभाळत आहेत, त्यानंतर अजित पवार जवळपास 80-90% पक्ष तिकडे घेऊन गेले, तरी पण काही नेते म्हणजे जितेंद्र आव्हाड असतील, जयंत पाटील असतील, इतर सगळी मंडळी आजही पवार साहेबांसोबत आहेत। आणि मग शेवटी पक्ष वाढवायचा असेल तर हे सगळे बदल करणं अपेक्षित आहे, नवीन पिढीला संधी देणं अपेक्षित, त्यातनंच हे नवीन नावं समोर येताना दिसत आहे। पण पवार साहेबांनी याला ग्रीन सिग्नल दिला तरच ह्या गोष्टी होतील असं पक्षाच्या खास सूत्रांनी सांगितले। पण तयारी करून ठेवलेली यादी तयार आहे, गेल्या आठवड्यातल्या मुंबईतल्या बैठकांमध्ये या सगळ्या गोष्टी डिस्कस झालेल्या आहेत। स्वतः जयंत पाटीलही त्याला राजी आहेत असं सांगितलं जातं, पण प्रत्यक्षात हे दोघं शरद पवार आणि जयंत पाटील जाहीरपणे काय भूमिका घेतात हे पाहणं खूप उत्सुकताच असणार आहे। पण ही सर्वात मोठी बातमी आता आपण पाहतोय फक्त झी 24 तासवर। अगदी धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।